चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. हॅलो, नमस्कार. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, इथे आज मी तुम्हाला घरातील जी देवपूजा आहे ती शेअर करत आहे. माझं या आजचं सकाळी 5:30 ते 10 वाजल्यापर्यंतचे जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय माझी रोजची जी देवपूजा आहे ती इकडे झालेली आहे. कारण बघा, दिवसाची सुरुवात अशी देवाच्या आशीर्वादाने मंगलमय वातावरणात झाली तर दिवस अगदी छान आणि मनासारखा जातो. हा बघा, आता हे रुटीन थोडं मागे पुढे होतं. जेव्हा मुलांच्या स्कूल असतात, टिफिन असतात त्यावेळेस. आता सुट्टी असल्यामुळे मी सर्वात प्रथम देवपूजाच करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघितलं, मी तुम्हाला टाईम पण शेअर केलेला आहे. तर 6:50 झालेले आहेत आणि यावेळेस माझी घरातील जी माझी नित्यकर्म सगळी आहेत ती होऊन देवपूजा झालेली आहे. इथे अशी मी बाहेर छोटीशी रांगोळी काढलेली आहे. माझ्या घराच्या बाहेर एवढी जागा नाही आहे, त्यामुळे मी छोटीच अशी रांगोळी इकडे काढते. तसेच उंबरट्याचं पूजन झालेलं आहे. उंबरट्यावरती मी दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेला आहे. त्यानंतर माझं जे तुळशी मातेचं पूजन आहे ते देखील माझं इकडे झालेलं आहे. हा टायमिंग जो आहे तो 6:50 आहे आणि इथे मी पक्ष्यांसाठी पाणी आणि खायला ठेवलेलं आहे. बघा, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की माझ्या इथे पक्षी येतात, त्यामुळे मी त्यांना असं खायला ठेवते. आता इथे माझ्या छान छान अशी एक सिलेक्टेड थोडीशी 4-5 झाडं आहेत, ते देखील मी तुमच्यासोबत इकडे शेअर केलेलं आहे. त्यांना मी सकाळीच दार धुताना पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे बघा, शमीपत्राचं झाड आहे, जास्वंदीचं झाड आहे, गुलाबाचं आहे, सदाफुली आहे, तसंच हा मनी प्लांट आहे. बघा, जशी आपल्या अंगणामध्ये झाडं असतील ना तसं वातावरण अगदी प्रसन्न होतं. जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या अंगणामध्ये झाडं लावा. आता त्यानंतर हे सगळं माझं देवपूजा वगैरे, बाहेरची रांगोळी हे झाल्यानंतर मी आता सर्वात प्रथम ज्यावेळेस स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करते त्यावेळेस अगोदर मी असा किचन ओटा ओल्या कपड्यांनी साफ करून घेते. बघा, रात्रीच मी किचन ओटा साफ करून घासून पुसून ठेवलेला असतो, पण रात्री कधी आपल्याकडे चुकून जर कॉक्रोच असतील तर ते फिरतात, एखादी पाल वगैरे असेल तर ती किचन ओट्यावरती अशी फिरते. त्यामुळे सर्वप्रथम असं ओल्या कपड्याने मी माझा जो किचन ओटा आहे तो साफ करून घेते. त्यानंतर मी ज्या वेळेस स्वयंपाक करते त्याच्या अगोदर मी इकडे अन्नपूर्णा माता आणि शेगडीचं जे पूजन आहे तेच करून घेते. त्यासाठी मी असं कुंकू ओलं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून स्वस्तिक तयार करून घेतलेलं आहे या ओल्या कुंकवाचं माझ्या गॅस शेगडीवरती. आता या गॅस शेगडीचं मी हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजन करून घेणार आहे. बघा, आपण जेव्हा पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला जातो त्यावेळेस हे असं अग्निदेवतेचं आणि अन्नपूर्णा मातेचं पूजन अवश्य करा. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही की अन्नपूर्णा माता सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते. आता इथे माझी पूजाविधी झाल्यानंतर मी आता इकडे स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर मी इथे नाश्त्याची तयारी करून घेत आहे. तर नाश्त्यासाठी मी आज उपमा बनवणार आहे, तर त्याची देखील मी कटिंग वगैरे अशी तयारी करून घेत आहे. बघा, तुम्ही कोणतीही रेसिपी बनवताना किंवा स्वयंपाक करत असताना ज्या पूर्वतयारीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फटाफट असा कमी वेळामध्ये स्वयंपाक तयार करता येतो. तर मी इथे देखील गॅस पेटवण्याच्या अगोदर इथे पूर्वतयारी जी आहे ती करून घेते, ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आज मी छानसा असा नाश्त्यासाठी उपमा तयार करणार आहे आणि हा उपमा मी कशा पद्धतीने करते, कोणत्या म्हणजे
त्याच्यामध्ये कोणतं प्रमाण कशा प्रकारे घेते तर हे मी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम मी ते कांदा कट करून घेतलेला आहे। बघा, सकाळच्या या घाई गडबडीमध्ये सर्वात प्रथम जो आपला दिवस सुरू होतो त्यानंतर जे पहिलं काम म्हणजे आपण पोट भरून नाश्ता करायचा। ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यावेळेस आपलं कोणतंही जे काम आहे ते आपण अगदी सहजपणे आणि उत्साहाने करू शकतो। पण जर तुम्ही रिकामी पोटी कुठलं काम करायला जाल तर तो मनामध्ये किंवा शरीरामध्ये जो आळस आहे तो भरला जातो आणि मन एवढं प्रफुल्लित होत नाही। त्यासाठी सर्वप्रथम कितीही तुमची घाई गडबड असू द्या, सकाळी नाश्ता हा पोट भरून करायचा। तर आता इथे बघा, मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे। इथे तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये मी रवा भाजून घेतलेला आहे। आता जिरे मोहरीची फोडणी टाकून मी कांदा मिरची वगैरे अशी छानशी भाजून घेतली। आता हा ते कप दाखवला त्या कपाने मी आम्हाला जेवढा लागेल तेवढा मी रवा घेतला, म्हणजे मला 1 कप पुरेसा होतो रवा, तर मी 1 कप रवा घेतलेला आहे। आता जो आपण रवा जाम कपाने घेतलेला आहे त्याच कपाने 3 कप पाणी घ्यायचं, म्हणजे हे जे उपीट आहे ते अगदी परफेक्ट होतं, अजिबात चिकट होत नाही किंवा असं तर घट्ट होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात होऊन जातं। तुम्ही करून बघा, टेस्ट पण खूप छान होते। त्याच्यानंतर मी इथे चहा करायला ठेवला। चहामध्ये मी अद्रक, त्याच्यानंतर विलायची आणि जे मसाले असतात ते ठेचून टाकलेले आहेत। अशा प्रकारे माझा नाश्ता चहा इथे तयार झालेला आहे, ते मी साईडला ठेवून दिलेला आहे। मिस्टरांची तयारी होईपर्यंत मी आता इकडे माझी जेवणाची स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली, त्यासाठी सर्व मी इथे कटिंग करून अगोदरच घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत ही बाकीच्यांची कामं होतात तोपर्यंत मी माझ्या कामाला सुरुवात करते। तर अशी जी मी मगाशी बघितली तुम्ही घेवडीची शेंग जी घेतली ती अशी थोडीशी तेलात परतवून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चापणा जो असतो तो निघून जातो। आता यानंतर मी यामध्ये कांदा जिरे मोहरीची फोडणी टाकून टोमॅटो टाकला आणि सगळे जे आपले मसाले आहेत म्हणजेच धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद वगैरे टाकून कूट टाकून ही भाजी फोडणीला देऊन साईडला ठेवली। आता मी दुसऱ्या गॅसवरती शेवग्याची शेंगची भाजी करत आहे पातळ। आता मी सुकी भाजी तुमच्याशी शेअर केली, तर इथे देखील मी सगळ्या फोडण्या तुम्हाला तशाच सेम प्रमाणात दाखवलेल्या आहेत। प्रत्येकाच्या चवीनुसार टेस्टनुसार प्रत्येकजण मसाले वापरत असतं, मी तर या प्रकारे सगळे मसाले वापरते। त्यानंतर चिंच, गूळ घातलेला आहे। बघा, तुम्ही ज्या वेळेस शेवग्याची शेंगची भाजी कराल ना त्यावेळेस तुम्ही चिंच गूळ अवश्य टाका, त्याने भाजीला टेस्ट अतिशय सुंदर येते। आता बघा, इकडे मगाशी आपण जी घेवडीची शेंग पाहिली होती तर ती बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। त्यानंतर आता साईडला मी ही जी शेवग्याची शेंगची पातळ भाजी आहे ती शिजायला ठेवणार। त्याच्यानंतर मी इकडे पीठ मळून घेते, म्हणजे जरा पीठ भिजलं की चपात्या छान मऊसर येतात। तर मी इकडे माझ्याकडे जो फूड प्रोसेसर आहे त्याच्यामध्येच मी पीठ मळते। तर तुम्ही हा कप बघताय ते 3 कप मी पीठ घेतलेलं आहे। तर पिठाच्या अर्ध पाणी घ्यायचं, एकदम व्यवस्थित छान पीठ मळलं जातं। बघा, इथे अगदी काही सेकंदातच थोडंही त्रास न होता पीठ अशा प्रकारे मळलं जातं। आता मी इथे पीठ एकसारखं मळून घेऊन चपात्या करून घेणार आहे लगे हात, म्हणजे माझा स्वयंपाक पूर्ण होईल। तर आता इकडे बघा, मी सर्वप्रथम असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। जशी पूर्वतयारी असली की आपला गॅस पण कमी जळतो आणि गॅसची बचत होते, म्हणून आता इकडे मी चपाती करून झाल्यानंतर चपातीला थोडंसं तेल लावून घेतलं, कारण बघा पहिली चपाती ही तव्याला चिकटली जाते आणि ती व्यवस्थित भाजली जात नाही, त्यामुळे असं तेल लावून घ्यायचं। आणि आता मी लगे हात सगळ्या चपात्या करून घेणार आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते। बघा, पीठ भिजल्यामुळे चपात्या अशा मऊ लुसलुशीत छान टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत। तर आता इकडे माझी चपाती पहिली जी आहे ती भाजून झालेली आहे। आता एक एक करून मी अशा सगळ्या पूर्ण चपात्या करून घेतल्या। आता बघा, ही अशी सगळ्यांच्याच घरी जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन ओट्याचं चित्र तयार होतं, बरोबर ना? माझंही असंच होतं, फटाफट घाई गडबडीमध्ये आपण करतो त्यामुळे अशी सगळी पूर्ण घाण होऊन जाते। तर बघा, आता मी इकडे माझा पूर्ण किचन ओटा साफ करून घेणार आहे। ही जी काही स्वयंपाकाची नाश्त्याची जी भांडी पडलेली आहेत ती सगळी साफ करून घेणार आहे। रात्रीची मी जी भांडी होती ती रॅकमधली मांडून घेतली। आता इथे सगळी भांडी मी स्वच्छ करणार आहे।
भांडी घासण्याच्या अगोदर अशी स्वच्छ साफ करून घेतली, नंतर घासली की दोन प्रकारचे आपल्याला फायदे होतात. एकतर आपली घासणी ही पटकन खराब होत नाही आणि भांडी पटकन घासून होतात. आता इथे माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत अगदी 10 मिनटातच. आता त्यानंतर मी माझी जी किचनमधली जी शेगडी आहे ती स्वच्छ करून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, किचनच्या शेगडीवर कधीही पाणी टाकून धुवायचं नाही, त्यामुळे त्याचे बर्नल खराब होतात. त्यामुळे घासल्यानंतर ते कॉटनच्या मऊ कपड्याने किंवा वाईप्सने पुसून घ्यायचे. आता बघा इथे तुम्ही बघितलं माझी पूर्ण शेगडी किचन ओटा स्वच्छ झालेला आहे. इथे माझं पूर्ण जेवण तयार करून झालेलं आहे. भात, चपाती, शेवग्याच्या शेंगची आमटी, सुक्की भाजी, केवड्याची शेंगची. आता इथे पूर्ण जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते टाईम काय झालेला आहे. तर आता बरोबर 8:54 झालेले आहेत. 9 वाजायला आलेले आहेत. आता 5-10 मिनटं बाकी आहेत. आता आमच्या समोर इकडे स्कूल आहे, तरी छोटी जी नर्सरीची मुलं आहेत ती 9च्या टायमिंगला स्कूलला जाताना इथे आपल्याला दिसत आहे. तसेच बाजूला मैदानामध्ये मुलं क्रिकेट खेळत आहेत. तर आता इकडे माझं स्वयंपाक, जेवण वगैरे किचन ओटा साफ करून झाल्यानंतर पुढचं जे काम आहे माझं ते मी म्हणजे झाडू मारून पूर्ण माझी क्लिनिंग, डस्टिंग जी आहे ती करते. कारण बघा सकाळी मी लादी पुसत नाही. माझं जेव्हा जेवण वगैरे पूर्ण सगळं बनवून होतं त्याच्यानंतर मी लादी पुसून घेते. तर त्यासाठी मी आता सर्वप्रथम झाडू मारून घेतला की झाडू मारल्यानंतर काय होतं, केस वगैरे असतात ते पूर्णपणे सगळे निघून जातात लादीवरचे, मग लादी पुसायला जरा सोपं जातं. त्यामुळे सर्वप्रथम झाडू मारून घेतला. तर मी ते सगळी एका कॉटनच्या कपड्याने ओल्या डस्टिंग करून घेत आहे. टेबल, त्यानंतर ज्या खिडक्या आहेत, कपड आहे ते असं कॉटनच्या कपड्याने मी स्वच्छ करून घेतलं. आणि फ्रीज देखील, आता फ्रीज हा माझ्याकडे सॉफ्ट कपडा आहे त्याने मी असा डस्टिंग करून घेतलेला आहे. बघा रोजच्या रोज आपण जेव्हा असा प्रत्येक गोष्टींवरून आपल्या घरातल्या जेव्हा लगे हात फिरवत असतो त्यामुळे स्वच्छता ही कायम राहते. मग आपल्याला डीप क्लिनिंगची सारखी गरज पडत नाही. तर आता इथे माझी लादी क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर, डस्टिंग झाल्यानंतर मी कपड्याची मशीन लावून देणार आहे. आता माझं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. मी तुमच्यासोबत बघा शेअर करते. इकडे माझा किचन ओटा साफ करून झालेला आहे, देवपूजा झालेली आहे, सगळं क्लिनिंग झालेलं आहे, डस्टिंग झालेलं आहे. अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझं 5:30 ते 10 वाजेपर्यंतचं सगळं रुटीन शेअर केलेलं आहे. तुम्ही बघताय 10 वाजायला तर 15 मिनटं बाकी आहे. तोपर्यंत माझी पूर्ण सगळं जेवण, क्लिनिंग, डस्टिंग झालेले आहे. तर तुम्हाला माझं हे रुटीन आवडलं तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नुसतं करू नका, तर साईडला असलेलं बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओज, माहिती अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत, माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ आणि आज नवीन वर्षाच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा. तसं तर आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष पाडव्याला चालू होतं, तरी पण 1 जानेवारीमुळे शुभेच्छा.